स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेची केवायसी जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, नवीन पर्याय, नवीन प्रश्न, नवीन पद्धतीने केवायसी आता सुरू झालेली आहे. पण आता ज्या बहिणींना केवायसी करायची आहे, भरपूर बहिणी अशा प्रकारचं कमेंट करत आहे आपल्या व्हिडिओमध्ये की जेव्हा आम्ही केवायसी करायला सुरुवात करतो तर आम्हाला तुमचा आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही, आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही, अशा प्रकारचं ऑप्शन येत आहे. काही बहिणी दुरुस्ती करण्यासाठी केवायसी करत आहे, झालेल्या चुका दुरुस्ती करण्यासाठी केवायसी करत आहे, तर काही बहिणी पती वडील नसल्यामुळे त्यांची केवायसी बाकी होती, त्या कारणामुळे केवायसी करत आहे. तर आता बघा, हा प्रॉब्लेम तुम्हाला येत आहे, तर मी सरळ सरळ तुम्हाला एकच सोपं आणि समाधानकारक उत्तर तुम्हाला देतो. बघा, आता हा प्रॉब्लेम आधी येत होता, तर आधी होता टेक्निकल प्रॉब्लेम. जो काय हा प्रॉब्लेम येत होता आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही, हा येत होता टेक्निकल प्रॉब्लेम आधीच्या केवायसी मध्ये. पण आता शासनाने हे सर्व काही एरर आहे, प्रॉब्लेम आहे, ओटीपीचे प्रॉब्लेम सर्व दूर केलेले आहे. लगेचच ओटीपी येतो, लोडिंग वगैरे काहीच, म्हणजे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. तर आता तुम्हाला करायचं आहे, एक दोन वेळा तुम्ही प्रयत्न करून पहा, एक दोन वेळा प्रयत्न करून पहा. जास्त आता केवायसीच्या मागे टाइमपास करू नका. हा ऑप्शन येत असेल तर एक दोन वेळा प्रयत्न करा. जर तुमची केवायसी होतच नसेल तर सरळ तुम्हाला महिला व बाल विकास विभाग कार्यालय जिल्हा, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी जायचं आहे. याचा अर्थ सरळ सरळ असाच होतो की तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं आहे, योजनेमधून वगळण्यात आलेलं असेल. तुम्हाला योजनेमधून तुमचा अर्ज रद्द करण्यात आलेला असेल, तुमचे पैसे बंद करण्यात आले असेल, त्याचा सरळ असा अर्थ होतो. यामध्ये आता भरपूर बहिणींना सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत पैसे मिळाले असेल, तरी पण कदाचित नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळणार नाही, कारण दर महिन्याला भरपूर बहिणींना त्यांना अपात्र करणे सुरू आहे. भरपूर बहिणींना प्रत्येक महिन्यामध्ये अपात्र करणे सुरू आहे. कोणाला ऑगस्ट महिन्याचे पैसे आले तर कोणाला सप्टेंबर महिन्याचे आले नाही, कोणाला सप्टेंबर महिन्याचे आले तर कोणाला नोव्हेंबर महिन्याचे आता येणार नाही. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे प्रत्येक महिन्यामध्ये अर्ज अपात्र करणे सुरू आहे. त्यामुळे हे ऑप्शन तुम्हाला येत असेल तर सरळ तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये तुमचं आधार कार्ड घेऊन जा. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल कशामुळे तुमचे पैसे बंद केले. तुमच्या कुटुंबात 4 चाकी कार आहे का, तुमच्या कुटुंबात कोणी ITR इन्कम टॅक्स भरतो का, किंवा कुटुंबात एकापेक्षा दोनपेक्षा जास्त अर्ज भरले आहे का, किंवा इतर उत्पन्न जास्त आहे का, सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते. आणि एक वेळा अर्ज रद्द झाला तर पुन्हा तुम्हाला पात्र करण्यात येत नाही. एक वेळा अर्ज रद्द झाला तर पुन्हा पात्र होत नाही. त्यामुळे हा ऑप्शन येत असेल पात्र यादीमध्ये नाही तर केवायसीचा एक दोन वेळा प्रयत्न करा. जास्त नंतर टाइमपास करू नका, वाट पाहू नका. सरळ महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. तुम्हाला कशामुळे अपात्र केलं आणि कारण काय आहे, नेमकं काहीतरी व्हॅलिड कारण असणार, त्यामुळे अपात्र केलेलं आहे. तर बघा, माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.